राम राम मंडळी. तर आज तुम्हाला एक अशी आयुर्वेदिक भाजी दाखवणार आहे की त्याच्यापासून तुमचे हाड मजबूत एकदमच राहणार आहे. 100% मजबूत हाड राहणार आहे. याच्यामध्ये कंबरदुखी असो, पाठदुखी असो, डोकेदुखी असो, काही पण कोणत्याही बिन जास्त प्रमाणात हाड जर दुखत असेल ना तर तुम्ही ही भाजी खा. कारण की कॅल्शियम जास्त प्रमाणात नाही याच्यामध्ये. हो, असे म्हणतात की याच्यामध्ये संत्र्यापेक्षा 10 पट जास्ती ना याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असं आहे. आणि पालकापेक्षा पण तिप्पट जास्तीनं तुम्हाला याच्यामध्ये लोह मिळणार आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे कॅल्शियमची जरूरत आपल्या शरीराला सर्वात जास्त आहे. कारण की आपलं हाड हे ढिसूळ होत चाललेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक आजार उपलब्ध आहे. असं वाटते की आपल्या शरीरामध्ये जीव आहे की नाही, कुठं ना कुठं दुखतच राहतं. त्यामुळे दुधापेक्षा जास्त याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम मिळणार आहे. त्यामुळे ही भाजी आणा आणि खा. तुम्हाला याच्या दिसण्याहून कळलेच असेल की या भाजीला काय म्हणतात. पहिले सांगा की म्हणजे तर तुम्ही नाही काही भाजी बाजारामध्ये बघितली असेल किंवा रोडच्या काठाने पण बघितली असेल आणि तुम्ही जास्त प्रमाणात शेंगाच खाल्ली असेल या भाजीच्या. पण या पालेभाज्यामध्येच खरी ताकद आहे आणि जास्त प्रमाणात याच्यामध्ये गुणधर्म आहेत. हा, तर तुम्ही ओळखलेच असेल याला काय म्हणतात. तर याला शेवग्याचा शेंगा तुम्ही बऱ्याच जणांनी खाल्ल्या असेल, पण त्याच्या पालेभाज्याची भाजी तुम्ही खाल्ली नाही आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते. तर शेवग्याला इंग्लिशमध्ये मुरिंगा असे म्हणतात. तर मुरिंगाच्या पावडर सुद्धा तुम्हाला बाजारामध्ये विकत मिळायला लागलेली आहे आणि त्याच्या टॅबलेट्स सुद्धा आता विदेशामध्ये बनवून आपल्या भारतामध्ये येत आहेत. तर ते टॅबलेट्स गोळ्या गिळ्या घ्यायचे नसेल तर तुम्ही अशा भाज्या नक्की खा. कारण की जे आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे ते नक्की खायलाच पाहिजे. कारण की याच्यामध्ये असे गुणधर्म आहेत की तुमचं म्हणजे अनेक प्रकारच्या बिमाऱ्या ठीक करतो. आणि हे जास्त प्रमाणात सगळेच जण खातात आणि हे आता जास्त प्रमाणात याच्या शेंगाची भाजी खात आलेली आहे. तर आता हे भाजी पण, त्या पाल्याची पण भाजी खाऊन बघा. हा, आणि तुम्हाला माहीतच आहे आता स्त्रियांमध्ये सीझरचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांना अनेक असे तकलीफ होत आहे. जास्ती करून कमरेचा त्रास होत आहे. तर कमरेचा त्रास स्त्रियांमध्येच काय पुरुषांमध्ये ही समस्या वाढतच चाललेली आहे. त्यामुळे ही भाजी खाल्ल्याने आपल्याला कमरात थोडाफार तरी कमी होणार. आणि जर तुम्ही हप्त्यामधून 2-3 दिवस ही भाजी खाल्लात तर कायमच दूर होणार आहे. म्हणून ही भाजी खायला काही हरकत नाही. आणि तुम्हाला माहित आहे साखरेची पातळी कमी करण्यासाठी ही भाजी अत्यंत उपयुक्त गुणकारी आहे. तर शुगरचं प्रमाणही वाढतच चाललेलं आहे. तर अशा प्रकारे शेवग्याचे पानं आणा, अशा प्रकारे भाजी करा. तुम्ही म्हणसाल की तुमच्याकडे हे उपलब्ध होते पण आमच्याकडे ही उपलब्ध होत नाही. तर मी सांगू इच्छिते की आता बाजारामध्ये सुद्धा हे विकायला अशा जुड्या येतात. तर बऱ्याच जणांना माहीत नसते की ही भाजी कशाची आहे आणि ही भाजी करायची तरी कशी करायची आणि याचे फायदे तरी कसे आहेत. तर फायदे तर मी तुम्हाला सांगलेच आहे. तर ही भाजी कशी करायची हे बी तुम्ही बघून घ्या. तर हे बघा, मी सांगते ना तुम्हाला, अशा जुड्या आणलेल्या आहेत. तर याची अशी हलक्याशा हाताने असे पानं ओरपायचे आणि याचे पानं असे काढून घ्यायचे. हे बघा, हलक्याशा हाताने असे याचे पानं सहजच आपल्याला निघून जातील. याला जास्त काही वेळ लागणार नाही. अगदी 10-20 मिनिटामध्ये पूर्ण पाने आपले काढून होऊन जाणार. हे बघा, अशा प्रकारे पाने काढून घ्यायचे. आता सध्याच्या घडीला शेवग्याला मस्त फुलं पण लागलेले आहेत. हो, फुलं पण जर तुम्ही फुलं पण टाकले तर भाजी जास्त प्रमाणात चविष्ट होतो. तर तुम्ही फुलं पण आणा आणि शेवग्याचे पानं पण आणा. कवडेलच पानं आहे. आणि अशा प्रकारे आता हे भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार. तर ही चवीला तुम्हाला सांगते, मेथीची भाजी जशी आहे तशा प्रकारे लागते. तर ती भाजी करून खाल्ल्यामुळे आपल्याला अनेक जर फायदे होत असेल तर खायला काही हरकत नाही. तर बरेचसे मी हे बघा पानं काढून घेतलेले आहे शेवग्याच्या. तर फुलं पण मी थोडेसे तोडून घेतले. हे असे फुलं आणले असेल तर असे तोडून घ्यायचे. तर निव्वळ शेवग्याच्या पानाची पण भाजी करू शकता तुम्ही आणि निव्वळ फुलाची पण करू शकता. पण फुलं आणि पानं दोन्ही पण त्या झाडाला उपलब्ध होते, त्यामुळे मी थोडेसे फुलं पण आणलेले आहे. तर हे बघा, एवढे मी काढून घेतले आणि आता मस्त याला स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि नंतर आपल्या रेसिपीला सुरुवात करते. तर आपली मस्तपैकी चूल पेटलेली आहे.
चुलीवरची आता भन्नाट अशी शेवग्याच्या पानांची भाजी मी बनवणार आहे आणि तुम्ही पण बनवा. तर कढई पण तापली, त्याच्यामध्ये साधारणतः 3 मापलं मी तेल टाकून घेतलेलं आहे. तर या भाजीसाठी लागणारे साहित्य बघून घ्या. एक मोठा कांदा कापून घेतला, 4-5 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या, इकडे लसण, जिरं आणि अद्रक थोडेसे संबाराचे कांडे याच्यामध्ये मी ठेचून घेतलेले आहे आणि थोडासा घेतलेला आहे शेंगदाण्याचा जाडसर बारीक कुटून घेतलेला आहे कूट. तुम्ही ऑप्शन म्हणून टाकू शकता, हे ऑप्शन मध्ये आहे, मला आवडते म्हणून मी टाकत आहे. तर ही घेतलेली आहे कोथिंबीर. तर कोथिंबीर, तर आपली आता इकडं बघा चूल पेटलेली आहे, कढई पण तापलेली आहे, आपलं तेल पण तापलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी सुरुवातीला टाकून घेते हिरवी मिरची. तर सुरुवातीला हिरवी मिरची टाकायची. हे बघा आपलं तेल मस्त तापलेलं आहे, हिरवी मिरची थोडीशी होऊ द्यायची. नंतर टाकायचं त्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि जिऱ्याचा पेस्ट. ते थोडाफार झाला म्हणजे त्याच्यात टाकायचा आपला कांदा. तर तुम्हाला मी सांगू इच्छिते की आपला हा जो शेवग्याचा जो पाला आहे हा थोडासा मेथीप्रमाणे कडवट आहे, त्याच्यामुळे हा कांदा एक मोठा साधारण घ्यायचा, ज्याच्यामुळे याचा कडवटपणा हा पूर्णपणे दबून जाणार कांद्यामुळं. तर कांदा व्यवस्थित लालसर होऊ द्यायचा. अहो, ही धुवून ठेवा पहिले. हो, ठीक आहे. तर हे बघा यांनी धुवून आणलं, अशा प्रकारे चाळणीमध्ये धुवून टाकायचं म्हणजे पूर्ण पाणी खालून झरून जाणार. थोडंसं जरायचं आहे तिथं, त्याच्यावर ठेवून द्या. हे होईपर्यंत पूर्ण पाणी असं ठेवायचं, झरून जाणार. तर तुम्हाला माहितच आहे आता की आता असा ट्रेंड चालू आहे की मुलांचा बुद्धिमत्ता वाढवण्याकरता तुम्ही एक कॉम्प्लेनचा डब्बा आणसाल, बोनविटाचा डब्बा आणसाल, सॅरलॅक्सचा डब्बा आणसाल आणि त्यांना खाऊ घालसाल, त्यांना पिऊ पण घालसाल. आणि त्याचा असर एवढा काही फारसा होत नाही, पण सुरुवात म्हणजे तुम्हाला माहितीच आहे पूर्वीच्या काळी काही कॉम्प्लेन वगैरे हे काही नव्हते. तर अशा प्रकारच्या भाज्या होत्या. यानं म्हणते बुद्धीचा विकास हा होतो, आपला मेंदूला स्ट्रॉंग बनवायचं काम ही भाजी करते असा आयुर्वेद सांगतं. त्यामुळे ही भाजी आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा खायला द्या. माझ्या मुलांना सुद्धा मी अगदी शाळेच्या टिफिनवर सुद्धा फिक्की भाजी बनवून देते त्यांना, तो आवडीनं खाते. हो ना बाळा, तुला आवडते नाही भाजी? अरे जोरांना सांग ना, इकडून इथे येऊन सांग. आवडते म्हणते. तर याला ही भाजी खूप आवडते आणि मी याला देतही असते. हा सध्या नर्सरीमध्ये आहे, वयाने थोडासा लहान आहे आणि याला मी कॉम्प्लेन वगैरे काही देत नाही, अशा प्रकारच्या आयुर्वेदिक भाज्या खाऊ घालत असते. हाय ना, तुला आवडते ना? आवडते. तर इकडे बघा, तर आपला कांदा व्यवस्थित लालसर झालेला आहे. तर त्याच्यामध्ये हे 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये मी टाकून देते आता. हे बघा असं. तर आपले जे बेसिक मसाले आहेत हे व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायचे आणि नंतर आपण हे धुवून घेतलेले शेवग्याचे पानं याच्यामध्ये टाकून द्यायचे. हे आपले मसाले व्यवस्थित झालेले आहेत. तर याच्यामध्ये आता धुवून घेतलेले मी हे शेवग्याचे पानं टाकून घेते. व्यवस्थित फिरून घ्यायचं. तर हे बघा, दिसायला पण एकदम मस्त दिसत आहे आणि खायला पण तेवढीच पौष्टिक आहे आणि चवदार पण आहे. अशा प्रकारे बनवा. मला फारसं काही साहित्य लागत नाही आणि याची बनवण्याची पद्धत सुद्धा काही फारशी अशी कठीण नाही आहे. सहज तुम्ही आणून सहजच तुम्ही अगदी 10-15 मिनिटामध्ये ही भाजी बनवू शकता. तर आणून खा आणि आपलं शरीर हे सुदृढ ठेवा.
आणि आपला माइंड पण मस्त व्यवस्थित चालू द्या. जर तुमचा माइंड एका जागेवर थांबला असेल तर ही भाजी खा आणि त्याला असं सुरळीत चालू ठेवा. मस्त कोणत्याही बाबतीत तो व्यवस्थित निर्णय घेऊ शकेल. मग आपला माइंडच जर व्यवस्थित चालत नसेल तर काही फायदा नाही आहे. माझा पण तसंच झालं होतं, एका जागी थांबून बसला होता. म्हणून मी म्हटलं चला आपल्यामध्ये एक गुणधर्म आहे जे आपण दाखवू शकतो की मला वेगवेगळ्या भाज्या बनवायच्या वाटतात. त्यामुळे यांना म्हटलं चला एका चॅनल खोला मस्त चुलीवरची चव, आणि तुम्हाला पण दाखवते मी पण करते. तर आपली मस्तपैकी भाजी होतच आली आहे. तर याच्यामध्ये हे शेंगदाण्याचा जाडसर बारीक कुटून घेतलेला कूट मी याच्यामध्ये टाकून देते आणि आपला मस्त हा चिरून घेतलेला कोथिंबीर पण याच्यात टाकून देते आणि ह्या फिरून घ्यायचं व्यवस्थित. आता याला फक्त आणि फक्त 5 मिनिटं होऊ द्यायचं आणि आपली मस्त शेवग्याच्या पानाची भाजी बनून तयार होणार. तुम्ही बघू शकता दिसायला पण मस्त दिसत आहे आणि यांना जेवण पण आपलं भरपूर होणार. तर हे आपली शेवग्याची हिरव्या पानांची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर याला मी आता काढून घेते. हे बघा मस्तपैकी आपली शेवग्याच्या पानाची भाजी तयार झालेली आहे. तर ही कशी झाली हे मी तुम्हाला खाऊन दाखवते आणि त्या पहिले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला माझी शेवग्याच्या पानाची भाजी बनवायला कशी वाटली. सोपी आहे आणि खायला पण सोपी आहे. पटकन खाते मी आता. मुक्ता भाजी झाली का हो जेवता पहिले खाऊन पहा. मी दुसरे प्लेट आणते, याला पण देते. मस्त दिसू राहिली. मिरची तू जेवतो ना. चवीला तर मस्त होते भाजी. चवीला भन्नाट लागते आणि थोडीफार मेथीच्या भाजीवानी लागते ना. तर खा आणि आपलं शरीर हे उत्तम ठेवा. तुला आवडली का सांग सगळ्यांना. आवडली म्हणते याला तर तुमच्या मुलांना पण खाऊ घाला आणि त्यांचं ब्रेन हे मजबूत ठेवा. चला तर भेटूया. जेवण करत आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन चुलीवरच्या रेसिपींमध्ये आवडली असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा मला कशी झाली आहे म्हणून. चला तर भेटूया मग. भाजी जबरदस्त झाली आहे. भेटूया मग. धन्यवाद.